तुम्ही एवढ्या संख्येने पोलीस स्टेशनला आलात, नेमका विषय काय आहे? राजयोग सोसायटीमध्ये चंद्रकांत बाळशीराम फुलवडे, ऋषिकेश कांतीलाल कोरडे, कीर्ती चेतन आहेर आणि घंगाळे साहेब हे 4 बिल्डरांनी, मच्छिंद्र बबन घंगाळे या लोकांनी एक स्कीम करायला घेतली. त्याच्यामध्ये आम्ही सर्व लोकांनी बुकिंग केले. राजयोग सोसायटी म्हणजे ठिकाण कुठे? पोलीस स्टेशनच्या पाठीमागे आमची सर्वांची फसवणूक केलेली आहे त्यांनी. किती वर्षापासून? हे 2019-18ला आम्ही बुकिंग केलं त्यांच्याकडे. मग फसवणूक झाली हे कळलं कधी? फसवणूक झालेली आम्हाला 2021च्या पुढं कळलं. मग आतापर्यंत गप्प करायले? त्यांनी सांगितलं का तुम्हाला करून देतो, तुम्हाला वायदे देतो, करून देतो, थांबा तुम्ही. आम्ही पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशन पण सांगायचं लगेच त्याच्यावर गुन्हा दाखल करू नका, तो अमुक अडचणीत येत मग असं आम्हाला सांगितलं गेलं. म्हणजे पोलीस मध्यस्थी करायचे? पोलिसांकडे मी आलेलो आहे, त्यांच्याकडे अर्ज पण दिलेले आहेत, वैयक्तिक अर्ज दिलेले आहेत. आता आम्ही कॉमन अर्ज तयार केलेला आहे. किती लोकांची फसवणूक झाली? आता सध्याची 36. तुम्ही जागा मालक आहे? 36. तुमची जागा कशी घेतली होती? अनिल गणपत सुंदर, सुनील गणपत सुंदर आणि ह्या माझ्या नंदा. तुमची जमीन किती घेतली होती? 47 गुंठे. तर तुमची काय फसवणूक झाली? जागाच घेतली आम्हाला, आमच्याकडे काहीच दिलं काहीच दिलं मग नाही. जागा त्यांच्या नावे झाली? नाही झालं. मग जागेचे मालक तुम्हीच आहात. मग तुमची फसवणूक काय झाली? आम्हाला फ्लॅट करायचं करून नाही. दिले नाही. धड आम्हाला शेतातलं नाही, धड बिल्डिंगचं नाही. आम्ही रोज आता कामाला जातो तेव्हा फोटो भरतो. आम्ही आमच्या मुलीच्या लग्नाला सुद्धा पैसे व्यवहार काय ठरला होता? 3 वर्षात करून देणार म्हणून. हा. मग तुम्ही जागा मालक, तुम्ही फ्लॅट बुकिंग करणार आहे. बुकिंग करणार आहे मी. तुम्ही किती पैसे दिले होते? त्यांनी काय केलं, मला 511 नंबरचा फ्लॅट 306 नंबर दिला पहिला. त्यांनी तो दुसऱ्याला विकला होता. दुसऱ्याला विकून मला म्हणले तुम्हाला दुसरा फ्लॅट देतो. बिल्डिंग पूर्ण झाली का निम्मी झाली? आता 70% काम पूर्ण झालेलं आहे. किती फ्लॅटची बिल्डिंग आहे? 84 फ्लॅट आहे त्याच्यात. आता हे चुलते सख्खे बिल्डरचे चुलते हे. तर त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही? बाबा तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं म्हणजे त्याला मी तुम्ही कुठल्या बिल्डरचे चुलते? ऋषिकेश कोरडे. कोरडे कुठले आहेत? कोरडे बोरीचे येते. बरं, हां, तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे का मी त्याला एक 10चा चेक दिला आणि एक 12चा चेक दिला. आज उद्या नावावर करतो, उद्या करतो नावावर, परवा दिवशी नावावर करतो, असे 5 वर्ष झाले त्याचे नावावर करतो त्याचे. थोडे नावावर केलेले आहेत, पैसे भरलेले आहेत, पण पूर्ण नावावर झालेलं नाही. तुम्ही किती पैसे दिलेत? आमच्याकडे त्यांनी काय केलं का, ते म्हटले सध्या तुम्ही कॅशच पैसे द्या. मी 3.5 लाखाचा चेक दिला त्यांना, त्यांनी परत दिला मला. तुम्ही पैसे दिले नाही अजून? मग पैसे कॅश दिले नाही मी त्यांना. किती दिले? त्यांना 15,42,000 रुपये एका फ्लॅटचे दिले आणि 15,42,000 देऊन मी त्यांना सांगितलं माझं ते ऐका ना. त्यांना मी नंतर सांगितलं मला पैसे द्या, तर ते म्हणले तुम्हाला चेक देऊन टाकतो. मला चेक दिला त्यांनी. आता इथं जे बिल्डर आलेले त्यांचं काय नाव आहे? चंद्रकांत त्यांचे भागीदार आहेत ते. चंद्रकांत फुलवडे. चंद्रकांत फुलवडे. मग त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं असेल ना? त्यांच्याशी बोलणं व्हायचं, पण ते 2च मिनिटं फोन चालू ठेवायचे आणि बंद करायचे. आणि आता इथे पोलीस स्टेशन आता बोलणं नाही करून दिलं आम्हाला. साहेबच त्यांच्याशी बोलत होते. मग आता DYSP रवींद्र चौधरी काय म्हणाले? ते म्हणले त्यांनी आम्हाला आशा निर्माण करून दिली आहे की तुम्ही घाबरू नका. सगळ्या महिलांना, आमच्या सगळ्या सदनिका धारकांना अशी आश्वासन दिलं आहे की मी यांच्यावर केस दाखल करून कुठल्याही परिस्थितीत घेणार. त्यालाही मोठ्या प्रमाणात त्यांच्या भाषेत की सूचनाच दिल्यात की आम्ही असं करणार आहे आणि त्यांनाही त्या गोष्टी गुन्हा दाखल करण्यापूर्वी असं काही डिस्कशन, बाबा काही मार्ग निघतोय का, असं काही? नाही. ते बोलायला मार्ग काढायला तयारच नाही. आम्ही सगळी सदनिका धारक 2 दिवसात आम्हाला काय आहे ते सांगा म्हणून आम्ही जेवढी सदनिकाधारक बोलत होतो साहेबांपुढेही, चौधरी साहेबांपुढेही, त्यांनी एकही शब्द हे केलेला नाहीये, विरोधात बोलला नाही. आता किती सदनिकाधारकांची फसवणूक झाली? सगळ्या 84. किती संख्या किती? बाहेर लोक आता माझा असा व्यवहार आहे साहेब की मला हा फ्लॅट जो घेतला आहे 401 चौथ्या मजल्यावर 3/8/2017ला नारायणगावमधील एका पतसंस्थेला त्यांनी तारण दिला. म्हणजे 2 फ्लॅट आणि 2 गाळे. तर 2 फ्लॅटपैकी एक गाळा माझा आहे, तर तो 401 3/8/2017ला दिला आणि पतसंस्थेला त्याच्यावर कर्ज काढलं. आणि त्याच्यानंतर तोच फ्लॅट मला रजिस्टर ऑफिसला दुय्यम निबंधकामध्ये तोच मला फ्लॅट 24/11/2017ला 3 महिन्यानंतर तो मला माझ्याकडनं पैसे घेऊन सगळे टोटली जो व्यवहार ठरला होता त्याप्रमाणे टोटली पैसे घेऊन तो फ्लॅट मला दिला माझ्या ताब्यात रजिस्टर करून. म्हणजे मूळ मालक आहे
त्यांची जमीनच जर बिल्डरच्या नावावर झाली नाही तर तो व्यवहार कसा करू शकतो? रजिस्टर बऱ्यापैकी लोकांचे ते नाही रजिस्टर म्हणतात झालेले. ना, आमची जमीन त्यांना त्यांच्याच नाही नावावर आहे. दिलेले, पण त्यांच्या नावावर जर जमीन आहे ताबा दिलेला नाहीये. अंतर्गत व्यवहार झालाय सगळा, जो लिगली व्हायला पाहिजे तो व्यवहार झालेला आहे. जमीन मालकाने बिल्डरला जमीन दिलेली आहे, म्हणजे क्लिअर कट आहे. हो हो. तुमची जमीन बिल्डरच्या नावावर झालेली आहे. तुमच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे पॉवर पॅटर्न दिलं होतं. अच्छा, म्हणजे सरळ सरळ फसवणूक केली. एका संस्थेला तू तारण देतोय आणि तोच फ्लॅट तारण दिलेला त्याला माहिती आहे की आपण तारण दिलेलं आहे आणि तोच फ्लॅट तो मला विकतोय आणि माझ्याकडनं पैसे घेतोय, पतसंस्थेकडनं पैसे घेतोय आणि मी ज्या ठिकाणी कर्ज लोन केलेलं आहे पुण्यातल्या त्या बँकेकडनं पण तो हे घेतोय पेमेंट. बिल्डिंगचं नाव काय म्हणले? राजयोग त्यांनी अगोदर इथे काही बिल्डिंग वगैरे बांधल्यात का पूर्वी? नाही. पहिलाच प्रकल्प आहे. यांनी साहेब प्री प्लॅनिंगनी 2017 पासून 16 पासून ठरवून सगळं होतं की यांना सगळ्या लोकांना फसवायचे. ते आत्ता क्लिअर झालं ज्यावेळेस सगळी लोक एकत्र आली, सगळ्यांनी ज्याचे त्याचे विषय मांडले. 2016, 17, 18 पासून विषय एक बाहेर पडत चालले यांचे. यांनी कधी आम्हाला कधी रिस्पॉन्स दिला नाही. फोनवर उद्धटसारखं बोलणे, फोन रिसीव्ह करणे नाही, हे असे अनेक कारण आहेत. एकूण किती फ्लॅट धारक गाळे धारक आहे? याच्यामध्ये काय झालं साहेब माहिती आहे का, सगळे 84 फ्लॅट आहेत. 12 फ्लॅट बनवायचे राहिलेत. 72 फ्लॅटपैकी 25 फ्लॅट बँकेने सील केलेले आहेत आणि उरलेले 40-45 लोक आम्ही राहतोय. तुमची सगळे मिळून किती रुपयांची फसवणूक झाली असा तुमचा अंदाज आहे? अंदाजचं काय 8 ते 10 कोटीच्या दरम्यान अंदाज 8-10 करोड रुपयाला फसवणूक असेल अंदाजे. प्रत्येक बँकेचं लोन आहे त्याच्या याच्यावर. लोन काढले त्यांनी, काहींकडनं प्रत्येक फ्लॅटला पैसे लोन घेतले, काढले. आज देतो करून उद्या देतो करून असं फसून एवढे वर्ष घालवले. फसवले. एक फ्लॅट दोघांना विकले. 3 जणांना 4 जणांना विकलाय हो. हे पण तुम्ही जे म्हणालात, तुमचं हे झालं तुमचं म्हणणं. बिल्डरचं काय म्हणणं हे सुद्धा घेतलं जाईल, बातमी एकतर्फी होणार नाही. नाही ठीक आहे. अहो आम्ही चौधर तुम्हाला साहेब- न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत. म्हणणं काय आले, आम्ही चौधर साहेबांसमोर म्हटलं तुमचं म्हणणं मांडा. त्या बिल्डरला पण बिल्डरचं पण म्हटलं, म्हणणं तो काय बोलतोय ते? कुठे, तो म्हणतो मी हे नाही केलं. नाही, त्यांनी माझं डिस्कशन व्यवहार केलं असे पाहिजे ना, त्यांनी बोललं पाहिजे. त्यांनी बोललं पाहिजे ना. त्यांना एवढंही म्हटलं आम्ही खोटं बोलतोय तर तुम्ही नाही म्हणून सांगा तुम्ही खोटं बोलताय, क्लिअर सांगा ना. पण ते सुद्धा बोललेले नाहीयेत. आणि आम्ही जे आहे ते ऑन पेपर सगळे आम्ही बोलतोय, आम्ही तोंडी बोलत नाहीये, जे आहे ते आहे. मग त्यांनी कोणी वकील आणले होते कसं काय? वकिलांना पण खोटं बोलून फसवून वकिलांना पण इथे घेऊन आलेले होते. वकिलांना आता ते क्लिअर झालं की बा यांनी फुलवड्यांनी आम्हाला एक सांगितलंय आणि इथं सिच्युएशन पाहिल्यानंतर एक कळतंय. ते सुद्धा शांत बसले. तुमची मागणी काय? आमची मागणी सगळ्यांचं आहे ते व्यवस्थित पूर्ण करून द्यावं. बाकी काय नसेल जम ज्याचे ज्याचे चॅप्टर केस आहेत त्याच्याबरोबर त्याला नसेल जमीत तर पैसे द्यावे. म्हणजे त्यांनी जर तुमचा बिल्डिंग पूर्ण करून दिली, प्रत्येकाचे फ्लॅट ताब्यात दिले, गाळे ताब्यात दिले, तर तुमचं काय म्हणणं नाही? नाही आमचं आम्ही आम्ही त्यांना मुदत किती देणार? मुदत 2016 पासून बिल्डिंग चालू आहे. ऐका. 6/12/2013 पासून चालू आहे. 2013 पासून बिल्डिंगचं काम चालू आहे. बिल्डर होता. गंगाळे म्हणून गंगाळे आणि आयर मच्छिंद्र भवन गंगाळे आणि कीर्ती चेतन आयर हे पहिले होते. त्याच्यानंतर यांना दिलं. यांना 2 वर्षांनी त्या यांना दिलं. दोघांनी यांना दिलं. त्या दोघांनी यांना आहेर कोण आहेत ते? मच्छिंद्र भवन गंगाळे ते पण राजुरीचे. ह्या मालकांनी जो व्यवहार केला पहिला त्यांच्या बरोबर व्यवहार केला. हे जे घंगाळे आणि आयर, जमीन मालक. जमीन मालकांनी त्यांच्या बरोबर व्यवहार झाला. मग त्यांनी ते दोघांनी ह्या दोघांना डेव्हलप फुलवडे आणि यांना दिलं. कोरडे यांना मतलब डेव्हलप फुलवडे कोरड्यांचा या प्रकारणाशी कायदेशीर संबंध आहे. सगळे व्यवहार चेकचे बँकेचे व्यवहार सगळे त्यांच्या सहीने लोकांना जे चेक दिलेत तर सगळे चेकवर बाउन्स सगळं आहेत. त्यांच्या सह्या मग आता सगळे इथं बाउन्स संतोष आहेत. नाना खैरे आलेत, हो. ते एका राजकीय पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत. आम्ही- त्यांच्याकडे तुमची मागणी काय? आम्ही आशाताई आणि नानांकडे ह्या संदर्भात ही केस नेली आहे तर त्यांनी पूर्ण आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या माध्यमात त्यांचं पूर्ण आम्हाला हे आहे. तर आम्हालाही त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सहकार्य राहीन आणि हे कशा पद्धतीने करता येईल. जर बिल्डरने तुमचा प्रश्न सोडवला नाही तर तुमची पुढची भूमिका काय राहील? आता पुढची भूमिका पुढची काय? जेवढा प्रयत्न जास्तीत जास्त करता येईल. इथं उपोषण त्याला योग्य आंदोलन ऑफिस किंवा काय बाबा? हा? उपोषण आंदोलन आंदोलन उपोषण जे आम्हाला तिच्यात हे वाटेल ज्या माध्यमातून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल तर त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आता इथं ज्यांनी फ्लॅट बुक केले होते त्यांची काही नावं समजतील?
फ्लॅट बुक करणार नावं भरपूर आहेत. एखाद 2-4 नावं. तुमचा फ्लॅट आहे का गाळा आहे? माझा फ्लॅट आहे. मी तो आता विषय सांगितला तो. तुमचं नाव काय? सुपेकर सोमनाथ चंद्रकांत. हा, बाकीची नावं कानडे घोडेकर नाही, नावं वाचा ना. श्रीकृष्ण कानडे, चंद्रकांत घोडेकर, कोरडे, हे त्यांचे चुलतेचे जे आता झाले ते चुलत्यांचे. गणपत आडसरे, चेतन गडगे म्हणून आहेत. चिखले राहुल पवार चिखले आहेत. पंकज खोंडे. सगळे तुम्ही या परिसरामधलेच आहे? हो, सगळे आम्ही हे साहेब, वाईट या गोष्टीचं वाटतंय. मालकांना पण फ्लॅट दिलेले नंबर म्हणजे जमीन मालक राहायला फ्लॅट नाही, जमीन ते असं तोंडी दिले, हा तुझा फ्लॅट, तो तुझा फ्लॅट, तो तुझा आज फ्लॅट. रोजंदारीने कामाला जातोय, आम्हाला काहीच नाही. मग तुम्ही काही लिखापडी करून घेतली होती? हा ना, मग ते आहे ना स्टॅम्प मग आहे ना आमच्याकडे. ते काय आहे. साहेब, या गोष्टीचं वाईट वाटतंय. आज रोजी इथे 5 ते 10 जण असे आहेत लोक की रिटायर्ड मुंबईला किंवा इतर ठिकाणी राहून रिटायरमेंट घेतल्यानंतर टोटली पैसा यांना इथं गुंतवला फ्लॅटच्या संदर्भात, आणि त्यांना ह्या पद्धतीने फसवणूक केली त्या लोकांची. या गोष्टीचं वाटते. आम्ही सुद्धा दिवसभर काम करून, दिवस रात्र काम करून आम्ही आमचे हप्ते भरतोय साहेब. अजूनही आमचे कर्ज आहेत. जाऊ दे आता, तो विषय तिकडे खा. असं नाही ना आमचे पडून आहेत पैसे, जाऊ दे काय होईल ते होईल, असंही नाही ना आमचं तसं काही. नाही, हे काम त्याच्या अंगावर आला अशातली बाब नाही ना. त्यांनी पैसे भरपूर घेतलेत. एक फ्लॅट दोघांना तिघांना नाही, त्याचा फायदा तोटा भाग वेगळा आहे. तुम्हाला न्याय मिळायला हवा. हो. ठरल्याप्रमाणे त्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे. आमची मागणी हीच आहे सगळ्यांनी. काय तुमचं काय नाव? रेखा सोमनाथ सुपेकर. ठीक आहे. माझी अशी परिस्थिती आहे, मी 2021ला काय नाव तुमचं? श्रीकृष्ण कानडे. 2021ला तिथं आलो मी, बिल्डिंग बघितली. त्यांनी 3-4 फ्लॅटचे मला नंबर दिले. कुठला पसंत पडतो ते बघा. त्याच्याप्रमाणे मी 3ऱ्या माळ्यावर गेलो. 304 नंबरचा फ्लॅट मला पसंत पडला आणि त्याच्याशी मी व्यवहार केला. तर तो 20 लाखामध्ये तो ठरला. सगळं रजिस्ट्रेशन, मीटर, काय सगळं बाकीचे काय ही फॅसिलिटी ती सगळी तिच्यात आली. ते 20 लाखामध्ये ठरलं आणि 1 महिन्यात नाव करून देतो म्हणून सांगितलं. तर मला आता 18 लाख रुपये द्या आणि हिच्या टायमाला 2 लाख रुपये द्या रजिस्ट्रेशनच्या टायमाला 1 महिन्याने. तर मी म्हणलं माझ्याकडे एवढे पैसे नाही, रिटायरमेंटचे माझे फक्त 15,000 रुपये 15 लाख रुपये भेटले, तेवढे मी देतो तुम्हाला. ते 15 लाख मी त्यांना दिले, चंद्रकांत फुलवडेंकडे दिले चेकने. पण त्यांनी रिसीट मला दिली नाही. मला 2 दिवसात रिसीट पाठवतो म्हणून सांगितलं, पण आजपर्यंत त्यांनी रिसीट दिली नाही. नंतर मला 1 वर्षांनी अण्णासाहेब मगर बँकेचे कर्मचारी घरी आले 1 वर्षांनी. तर ते बोलले हा फ्लॅट प्रवीण बंशीलाल फुलवडेच्या नावाने आहे, तो तुम्ही कोण आहे? मी म्हणलं मी असं श्रीकृष्ण कानडे म्हणून आहे, मी हा फ्लॅट घेतला आहे. ते बोलले अहो साहेब थांबणार आहे, जात नाही साहेब. अहो जात नाही, पब्लिक प्लेस आहे. अशा तर इथे येणार आहे, काय अडचण नाही. तर त्यांनी काय केलं मग, तो दुसऱ्याला फ्लॅट प्रवीण बंशीलाल फुलवडेला तो फ्लॅट विकलेला होता पहिला, आणि तोच फ्लॅट मला माझ्या नावाने दिला, मला परत दिला तो. आणि तिच्यावर परत अण्णासाहेब मगर बँकेचं पण कर्ज आहे तिच्यावरती. ठीक आहे, तुम्हाला न्याय मिळवून देण्यापर्यंत आम्ही तुमच्या सोबत. धन्यवाद. संध्याकाळी कोणाला 2 लोक कोण येतात, 4 लोक कोण येतात, हां अर्ज द्याय सविस्तर, आणि 4 लोक कोण येतात हात वर करावा. हां तुम्ही येतात, हां तुम्ही या, नंतर 2-4 लेडीजच्या घ्या, तुम्ही सुरू ऐका. तुमचे सगळं मटेरियल गोळा केलं की आम्ही FIR दाखल करतो. दाखल करतो ना, सोडत नाही आम्ही. ऐका हो, माझं ऐका. काय पाहिजे असते? आज रोज उद्या, आज रोज उद्या उद्या. पाठी वाचली का तुम्हाला? त्याचा अर्थ काय होईल? सगळं घ्या, सगळं बंद करून सगळं काय देणार नाही पैसे.